पळणे, देवाची भक्ती आपण मंडळीनं करून दाखवली। या कॅन ग्रुपमध्ये आपण जे मंडळी सर्व जुळलेल्या, हा वार्षिक समारोह त्याच करताय। प्रेमदादाची इच्छा आहे की प्रेमानं पती पत्नी परिवार सर्वेनं यावं आणि एक दोन दिवस आनंद घ्यावा। प्रेम नाही कामनाथ, प्रेम नाही का, प्रेम नाही का, नवरा बायको कीर्तनाले तर जातातच, नाही सिनेमा पाहायला जाते नवरा बायको, अनेक कार्यक्रमाला जाते, पण आज कीर्तनात नवरा बायको जे ड्युटीवर नाहीत आणि ते कीर्तन ऐकायला आले, असे दोन पती पत्नी आले काय कोणी? उभं राहा, मला सत्कार करू द्या तुमचा। ज्यानं आपल्या बायकोले सोबत आणलं पण कॅन ग्रुप मध्ये नोकरीवर नाही, आहे काय कोणी एखादा? या ना, लाच कायले वाटू देता तुम्हाला? ताई येऊन जा, तुम्ही कोणाची तरी एक बाई, फक्त एक मॅडम या, आणि तुमचा पती आला असेल तर या, कोणीही एका धनानं उभं राहा। ज्यानं आपल्या पत्नीले सोबत आणलं, शेजारणीले नाही, शेजारणीवाल्याची संख्या जास्त राहते, तुमची नाही, तुम्ही कष्ट करणारे लोक। मी तिकडच्या बद्दल बोलतो, आम्हाला ते पाहिजेत। आलं काय कोणी? मला सत्कार करायचा आहे, हाय काय कोणी? माझा दररोजचा कार्यक्रम आहे हा, कसे भेकाळा तुम्ही? अहो बायको तुमची आहे ना, की पळून आणलं तिले तुम्ही? झालं कसे लोक, एवढं फेल झालो आपण, बायकोले पळून आणलं काय? या ना मग, या मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा, पित्याची गणना। तुम्ही ड्युटीवर नाही, ड्युटीवर आहात नाही, पण आज कसं काय आलं? प्रेम भाऊन आय लव्ह यू म्हटलं काय? फोन केला का? संजय दादाचा वगैरे फोन आलता का? आज कसे आले? तो माईक घ्या काका, तो माईक द्या, माईक घ्या काका, माईक घ्या, माईक म्हणजे बोला ना आता, थोडं वय जास्त झालं म्हणजे काय प्रेम कमी होते का? आपलं जे कीर्तन आहे, माईक आपलं जे कीर्तन आहे, जी ख्याती आहे, वाढू नये का? त्यांचे जे विचार आहे ते ग्रहण करण्याकरता आणि बरं बाई, मॅडमची इच्छा होती की तुमची? दोघांची होती, नाही जास्त कोणाची? जास्त मॅडमची। मॅडम जमलं।